ठरलं तर मग या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागामध्ये सायली कल्पनाला समजवत असते, आई आपणच जर असं उदास राहिलं तर अश्विन भाऊजींनी कुणाकडे पाहायचं. आपल्याला खंबीर व्हायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला खंबीर व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण अश्विन भाऊजींना सावरू शकू. तितक्यात तिथे प्रताप येतो आणि म्हणतो, कल्पना सावर स्वतःला, या सगळ्यातून आपल्याला सावरायला पाहिजे. मग सायली दोघांनाही पाणी देते आणि तितक्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुनला आता सायली कॉफी देते. अर्जुन कॉफी घेतो आणि म्हणतो, मम्मा अश्विन कसा आहे आता. यावरती कल्पना म्हणते त्याच्या रूममध्ये आहे. याच्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि तो सायलीला इग्नोर करतो, हातामधली कॉफी घेतो आणि निघून जातो. सायलीला हे वागणं थोडंसं ऑकवर्ड वाटतं. यावरती विमल म्हणते, अश्विन दादा आत्ता उदास आहेत, पण आपण सगळ्यांनी समजावलं, त्यांच्यासोबत वेळ घालवला की या सगळ्यातून बाहेर यायला त्यांना मदतच होईल. तोपर्यंत इकडे प्रियाला सगळी खबरबात देण्यासाठी अस्मिता फोन करते आणि घडलेला प्रकार सांगत हसत हसत सांगत नंतर म्हणते, अगं तुला माहिती आहे का. आणि अर्जुन म्हटला की प्रेम लग्न विश्वास याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. आता प्रिया म्हणते, हो ना, मग तरीसुद्धा यांचं नातं कसं काय गं नवरा बायकोचं. अस्मिता म्हणते, अगं त्यावेळेला सायलीचा चेहरा आहे ना अगदी बघण्यासारखा झाला होता. प्रिया म्हणते, मला तर वाटते या दोघांचं नातं नाहीच आहे. आणि मनातल्या मनात प्रिया खुश होते की अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही, म्हणजे मला अर्जुनची बायको बनण्यासाठी नक्की चान्स आहेत. मग इकडे सायली अर्जुनला विचारत असते, सर काय झालं, तुम्ही असे का बरं वागताय, काही बिनसलंय का. म्हणजे मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये अश्विन भाऊजींच्याबद्दल खूप कणव आहे, पण तुम्ही सावरा. स्वतः सावरल्याशिवाय अश्विन भाऊजींना कसं आपल्याला सावरता येईल. सर काय झालंय बोला ना, तुम्ही नक्की काय असं करत आहात. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा हा ना माझ्या घरचा मॅटर आहे, याच्यापुढे माझ्या मॅटरमध्ये पडू नका, मी सावरण्यासाठी समर्थ आहे. सायली म्हणते, सर असं काय करताय, म्हणजे आई तरी आपल्या मनातलं दुःख बोलून रडतायत, पण तुम्ही असं मनातलं दुःख का बरं दडवताय. मी तुम्हाला इतके दिवस ओळखते आहे, मनातलं दुःख दरवेळेला तुम्ही दडवून ठेवता. पण अर्जुन काहीही बोलायला तयार नसतो. तो सायलीला इग्नोर करून तिकडून निघून जातो. सायली आता अश्विनच्या रूममध्ये येते. अश्विन भाऊजी कुठे आहात, मी नाश्ता आणलाय असं म्हणत असताना अश्विन आता टेबलाच्या मागे लपून बसलेला असतो. सायली म्हणते, अश्विन भाऊजी असं काय करताय, या बरं वरती या, तुम्ही असं काही होणार नाही, तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. हे बघा या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे की नाही. असंच त्रास करत बसलात तर अजून त्रास होईल, घरच्यांना त्रास होईल, तुम्हाला या सगळ्यातून बाहेर यायचं आहे. अश्विन म्हणतो, मी जगून काय करू. सायली म्हणते, असं कसं, इतके सगळे तुमची प्रेमाची माणसं आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला हे विसरायलाच लागेल. असं म्हणत सायली आता अश्विनला समजवत असते. तोपर्यंत इकडे आता सुमन डायनिंग टेबलवरच्या वस्तू पुसत असताना रविराज खाली येतात आणि म्हणतात, सुमन मला तुझी मदत हवी आहे. सुमन म्हणते, भाऊजी कसली मदत. रविराज म्हणतात, विपुल आणि त्याचे आई वडील येत आहेत. सुमन म्हणते, का बरं भाऊजी. रविराज म्हणतात, अगं त्यांना न कदाचित लग्नाची बोलणी करायची असतील. सुमन खुश होते. तितक्यात समोर विपुल आणि आई वडील येऊन थबकतात. त्यावेळेला रविराज सगळ्यांचं स्वागत करतात आणि या बसा असं म्हणत त्यांना बसायला सांगतात. विपुल आणि त्याचे आईवडील बसल्यावरती लगेचच रविराज म्हणतात, मी तन्वीला बोलवतो हां. विपुलचे आईवडील सांगतात, आमचा विपुल सारखा तन्वी सांगत असतो. रविराज म्हणतात, हो तन्वीसुद्धा तुमच्याबद्दल खूप बोलत असते. सुमन जा बरं तन्वीला घेऊन ये. असं म्हणत रविराज सुमनला तन्वीला आणायला पाठवतात. इकडे आता प्रिया मोबाईलवरती काहीतरी पाहत असते. सुमन आल्याचं लक्षच नसतं. सुमन म्हणते, तन्वी अगं लक्ष कुठे आहे तुझं. प्रिया सांगते, नाही मी अभ्यासाचा व्हिडिओ पाहत होते. सुमन म्हणते, खाली चल. खाली विपुलचे आई वडील आले. प्रियाचा चेहरा लगेच बदलतो आणि म्हणतो, त्यांना बोलवलंय कुणी. याच्यावरती सुमन म्हणते, अगं बोलवलं कोणीच नाही, ते स्वतःहून आलेत, कदाचित ते आता इकडे लग्नाची बोलणी करायला आले असतील. प्रिया आता गडबडते आणि म्हणते, सुमन काकी मी जरा तयार होते आणि येते, तू हो बरं पुढे. सुमन म्हणते, ये हा लवकर, ते लोक वाट पाहत आहेत. असं म्हणत सुमन जाते. मग प्रिया आता दार लावून घेते आणि विचार करते, करू तरी काय. तोपर्यंत इकडे अर्जुन अस्वस्थ असतो. सायली सांगत असते, सर काय झालंय, तुम्ही असं का बरं वागताय, इतकं तुटक वागण्याचं तुमचं कारण तरी काय. यावरती अर्जुन आता आपला हात झटकतो. सायली म्हणते, सर अहो अश्विन भाऊजींच्यामुळे तुम्ही उदास आहात, मला माहिती आहे, तुमची चिडचिड होत आहे, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही हे असं वागताय ना, हे अजिबात चुकीचंच आहे. अर्जुन म्हणतो, हे बघा चुकीचं बरोबर तुम्ही सांगू नका. 5 महिन्याचं नातं आपलं बाकी राहिलेलं आहे, ते नातं संपलं की तुम्ही निघून जाणार आहात. या सगळ्यामध्ये पडण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे.
सायली म्हणते, सर या सगळ्यामध्ये माझा दोष काय आहे? तुम्ही शांत व्हा बरं, माझ्यावरती का चिडलायत? अर्जुन म्हणतो, पहिले 6-7 महिने माझ्यासोबत राहिलात आणि त्यानंतर तुम्हाला आता 5 महिन्यांनी निघून जावं लागणार आहे, हा तुमचा दोष. असं म्हणत अर्जुन आडून सायलीला, तुम्ही मला सोडून जाणार म्हणून मला त्रास होतोय हे सांगत असताना सायली म्हणते, सर अशी चिडचिड करून सॉल्व्ह होणार आहे का प्रॉब्लेम? काय चुकलंय काय माझं? तुम्ही सांगाल का? खरंच सांगा नक्की काय झालंय ते. याच्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही ना माझ्या मॅटरमध्ये पडू नका. सायली म्हणते, सर असं चिडचिड करून काही होणार नाही आहे, तुम्हाला नक्की काय वाटतं ते तरी सांगा. अर्जुन म्हणतो, प्रेम, लग्न, विश्वास या सगळ्यावरचा माझा विश्वास उडालेला आहे. यावरती सायली म्हणते, सर असं काय करताय? एकट्या अश्विन भाऊजींच्या सोबत हे असं घडलं तर मग तुम्ही इतकं का चिडलात? अर्जुन म्हणतो, तुम्ही शांत व्हा. अश्विनला फसवणारी ती मुलगी, या मुली सगळ्या अशाच असतात. म्हणजे आधी गोडगोड बोलायचं, प्रेमाचं नाटक करायचं, त्या मुलाला आपल्या प्रेमात अडकवायचं आणि मग त्याला झटकून निघून जायचं. मग त्याचं काहीही झालं तरीसुद्धा चालेल. सायली म्हणते, सर असं कसं तुम्ही बोलताय? अहो, प्रेम ही जगातली खूप सुंदर गोष्ट आहे आणि त्यामुळे प्रेमसुद्धा ज्या माणसाला जगायला शिकवतं. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, मी या सगळ्यामध्ये पडूच इच्छित नाही आहे, कारण प्रेमामुळे कुणाचंही भलं झालेलं मी पाहिलेलं नाही आहे. प्रेमाने नुकसानच होतं. सायली म्हणते, सर पण तुम्ही एक उदाहरण बघितलं तर लगेच मनाचा असा समज कसा काय करून घेतलात? अर्जुन म्हणतो, एक उदाहरण नाही, याच्या आधीसुद्धा माझ्या बाबतीत असं घडलंय. सायली म्हणते, सर कशा बाबतीत घडलंय? काय घडलंय? सायलीला उत्सुकता लागते की नक्की घडलंय तरी काय. मग अर्जुन सगळी कर्मकहाणी सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो, कॉलेजमध्ये असताना आमचा ट्रायो होता. मी, चैतन्य आणि आमचा मित्र कुणाल, आम्ही 3 जण बेस्ट फ्रेंड होतो. म्हणजे कुणालनं एका मुलीच्या प्रेमात पडला आणि ते मुली त्याच्याच प्रेमात होती. इतका खुश होता तो इतके दिवस, पण अचानक त्या मुलीने त्याला धोका दिला. म्हणजे कुणालने लग्नाचा विषय काढला. तर त्या मुलीने सांगितलं, तुझ्या खिशात दमडी नाही आहे आणि तू माझ्याशी लग्नाचे स्वप्न बघतोयस. आणि ती मुलगी कुणालला सोडून एका श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडली आणि याला सोडून निघून सुद्धा गेली. यावरती सायली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, हो, आणि त्याचमुळे मी माझा मित्र गमावला. सायली म्हणते, कोण होती ती मुलगी? यावरती अर्जुन म्हणतो, माहीत नाही, आम्ही तिला पाहिलंच नाही. म्हणजे फक्त आम्हाला कुणाल सांगत होता की माझं एका मुलीवरती प्रेम आहे, पण आम्ही तिला पाहिलं नव्हतं. ज्या दिवशी कुणाल आम्हाला त्यांची गाठभेट घडवून आणणार होता त्याच दिवशी तिने कुणालसोबत ब्रेकअप केलं आणि कुणालसोबत ब्रेकअप केलं आणि माझा मित्र तुटला. नुसतं ब्रेकअपच नाही केलं, त्याला सोडून तिने श्रीमंत मुलासोबत लग्नसुद्धा केलं. श्रीमंत मुलासोबत लग्न केलं आणि हाच दिवस माझ्या कुणालच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता आणि त्याने आपलं आयुष्य संपवून टाकलं. आम्हाला सगळ्यांना सोडून तो निघून गेला. आमच्यातून तो निघून गेला प्रेमामुळे. प्रेम, लग्न या गोष्टीमुळे तो निघून गेला आणि त्याचसारखी अवस्था मला करून घ्यायची नाही आहे. असं एक वाक्य बोलल्यावरती सायलीच्या लगेच लक्षात येतं की अर्जुन सर काहीतरी लपवत आहेत. त्यावरती सायली म्हणते, सर काय घडलंय? म्हणजे तुम्ही पण कोणाच्या तरी प्रेमात पडलायत का? आता मात्र अर्जुन थोडासा सावध होतो आणि सायलीला सांगतो, मला प्रेम वगैरे ह्या भानगडीत पडायचंच नाही आहे आणि मी या भानगडीत कधीच पडणार नाही. सायली सांगत असते, सर अहो ऐकता तरी का? प्रेमाने जग जिंकता येतं. प्रेम ही भावना अशी आहे ना की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला सांगता येतात आणि एकमेकाला जगायला आधार मिळतो. सर तुम्ही प्रेमाबद्दल चुकीचा समज करून घेतलायत, माझं ऐका तरी. अर्जुन म्हणतो, हे बघा, मी आत्तापर्यंत जी उदाहरणं बघितली ना, प्रेम हा मूर्खपणा आहे आणि हा मूर्खपणा मी कधीच करणार नाही, कारण प्रेम आपल्याला जगू देत नाही आहे. असं म्हणत अर्जुन आता सायलीला आपल्या मनातली इतक्या दिवसाची व्यथा सांगतो आणि अर्जुनची जखम उघडी पडते आणि अर्जुनला इतका त्रास होतोय हे सायलीला कळत असतं. मग अर्जुन रागारागात निघून जातो. सायली विचार करते, सर इतकी मोठी जखम मनात दडवून ठेवलेत, मला खरंच माहीत नव्हतं की तुम्हाला इतका त्रास होतोय. पण सर प्रेम हे दरवेळेला वाईटच नसतं हे मी तुम्हाला जाणवून देईन. तुमच्या जखमेवरती फुंकर घालीन, तुम्हाला समजवेन की प्रेम हे खरंच चांगलं असतं आणि तुमच्या मनातली ही सल मी काढून टाकेन. आणि मला असं वाटते हे जर मी करू शकले ना तर मी तुम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलं असं मी समजेन. म्हणजे 100 कॅन्डल लाईट डिनरपेक्षा हे सगळ्यात जास्त मोठं गिफ्ट असेल आणि हे देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तुमच्या मनातली ही जखम भरून काढून प्रेम, लग्न याच्याविषयी तुमचा मी मत बदलेन. असं म्हणत सायली आता अर्जुनला झालेली ही मोठी जखम स्वतःहून दूर करण्याचा प्रयत्न करत असते आणि विचार करते, आज काहीही झालं तरी अर्जुन सरांना या सगळ्यात मी बाहेर काढणार. आणि तो प्रयत्न सायली चालूसुद्धा करते. सायली सांगते, सर हे बघा,
म्हणजे आयुष्य हे सुखदुःखांच्यामुळे असतं. कधी आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येतात, कधी दुःखाचे, पण दरवेळेला त्यामुळे माणसाने आपलं मत बदलू नये. म्हणजे अश्विन भाऊजींच्या बाबतीत जे झालं, तुमचा मित्र कुणाल याच्या बाबतीत जे झालं ते चुकीचं होतं. 2 मुलींनी प्रेमाबद्दल तुमचं मत वाईट केलंय, पण म्हणून काही सगळ्या मुली अशा नसतात ना. म्हणजे तुम्ही ना आता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं ना की एका छानशा मुलीसोबत लग्न करा, जी मुलगी तुमच्यासोबत आयुष्यभर राहील, आयुष्यभर तुमची साथ निभावेल आणि तुमच्या प्रेमाला महत्त्व देईल. सर मला असं वाटतंय असं केलं ना तर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच बसेल, कारण प्रेम हे खूप चांगलं आहे आणि तुम्हाला योग्य जोडीदार मिळणं हे महत्त्वाचं आहे. आता सायलीला काय माहिती की अर्जुनने त्याच्या प्रेमाचा किंवा त्याच्या लग्नाचा योग्य जोडीदार निवडलेला आहे आणि तो आपण आहोत असं म्हणत सायली आता माहीत नसल्यामुळे अर्जुनला समजवत असते, पण अर्जुनच्या मनात सायलीविषयीचं प्रेम अधिकच वाढत चाललेलं असतं.